नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक मगर आपलं ज्ञान अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय। एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी विविध पदांची भरती त्या ठिकाणी सुरू आहे। त्याच पद्धतीने त्याच अनुषंगाने एक महानगरपालिका आहे, महानगरपालिकेचं नाव बघा काय आहे तर ठाणे महानगरपालिका। मग या ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची त्या ठिकाणी भरती आयोजित केलेली आहे। आता या भरती संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे, घोषित झालेली आहे। मग यामध्ये किती जागा आहे तर जवळपास 1700 प्लस जागा या भरतीमध्ये असणार आहे। किती जागा आहे? 1700 प्लस जागा त्या भरतीमध्ये आहे। मग या भरतीमध्ये असणाऱ्या जागा कोणत्या कोणत्या आहेत त्या आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहे मित्रांनो। की महत्त्वाची गोष्ट ही अपडेट त्या ठिकाणी येते, 1773 पद त्या ठिकाणी असणार आहे। किती पद असणार आहे? 1773 पद त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि ही सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। आता यामध्ये वेगवेगळ्या विविध पदाची ऍड त्या ठिकाणी आहे। जवळपास यामध्ये किती पोस्ट आहे तर 65 पोस्ट, बरोबर आहे, 65 पोस्ट त्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत। मग या 65 पोस्टची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायची, कोणते कोणते पद आहे। मग यामध्ये सांगितलंय गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवेने प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, या जाहिरात आहे जी पद आहे यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे मित्रांनो 12 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025, म्हणजे 12 तारखेपासनं तर त्या ठिकाणी तारीख जी असणार आहे 2 सप्टेंबर असणार आहे। म्हणजे 12 ऑगस्ट पासून तर 2 सप्टेंबर पर्यंत ही तारीख त्या ठिकाणी असणार आहे। काय आहे? 2 सप्टेंबर पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे। ऑनलाईन पद्धतीने वीज शुल्क भरण्यासाठी 2 सप्टेंबर ही तारीख आहे। त्यानंतर परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध परीक्षेच्या अगोदर 7 दिवस आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत। मग जे काय प्रवेश पत्र असतील ते आपल्याला 7 दिवस अगोदर मिळतील मित्रांनो। नंतर आहे ऑनलाईन परीक्षेची दिनांक प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल। त्यानंतर तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर आपल्याला दिलेला आहे। त्यानंतर जाहिरातीमधील विविध विचारणा करणे हेल्पलाईन नंबरवर आपल्याला कॉल करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं जे काय शुल्क आहे, परीक्षा शुल्क किती भरावा लागेल तर या ठिकाणी मागास प्रवर्ग म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग जो आहे यांच्यासाठी 900 रुपये, म्हणजे जे कॅटेगरी मध्ये आहे त्यांच्यासाठी 900 रुपये तुम्हाला या ठिकाणी चलान भरावं लागेल। आणि जे ओपन आहे त्यांना कोणतीच कॅटेगरी नाही, काहीच नाही, तर अशांना या ठिकाणी काय आहे तर 1000 रुपये चलान भरल्या जाणार आहे किंवा भरावं लागणार आहे। माजी सैनिक व दिव्यांग माजी यांच्यासाठी शुल्क माफ राहील। अर्ज परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे। आता ऑनलाईन परीक्षा म्हणल्यावर ऑनलाईनच। त्यानंतर आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचे असल्यास अशा प्रकार प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा भरणे बंधनकारक राहील। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुला जर का या 65 पोस्ट या ठिकाणी दिलेले आहे तर यामध्ये तू प्रत्येक पोस्ट साठी जर अप्लाय करायचा असेल तर तुला प्रत्येक पोस्ट साठी एक फॉर्म भरायचा असेल आणि तू जर का त्या ठिकाणी 65 गुणाकारात 1000 जर घेतलं भाऊ तर तुला 65,000 रुपये त्या ठिकाणी पेड करावे लागतील, भरावे लागतील। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिला गेलेला आहे। नंतर आहे परीक्षा शुल्क ना परतावा आहे। ऑनलाईन परीक्षा शुल्क बँकेत इतर उमेदवाराला स्वतः भरावे लागतील। कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही, म्हणजे तो पैसे भर आणि भरल्यानंतर डबल वापस मागू नको। नंतर आहे तसेच सर्वांगीण भरावयाची पदे, पदाचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, त्यानंतर आहे शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी, त्यानंतर आहार तास, सामाजिक आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनियम, ऑनलाईन पद्धतीने अर्ज, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। म्हणजे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा, याच्यामध्ये असणारे पद कोणते कोणते आहे तर गट क आणि गट ड या पदासाठी ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे। 1700
73 पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. त्याची तारीख आहे अर्ज सुरू होण्याची तर 12 ऑगस्ट पासून तर 2 सप्टेंबर आहे. यांचे पूर्ण जे आहेत वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जागा आहे. मग याच्यामध्ये सहाय्यक परवाना निरीक्षक 2 जागा, लिपिक तथा टंकलेखक इथं 53 जागा आहे मित्रांनो. ही महत्वाची आपल्याला एक काय आहे तर संधी त्या ठिकाणी आहे. लिपिक लेखा 32 जागा आहे, कनिष्ठ अभियंता 24, कनिष्ठ अभियंता 16, त्याच पद्धतीनं कनिष्ठ अभियंता 2 63, तसेच सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी 13, चालक व यंत्रचालक याच्या जागा आहे अग्निशामक मध्ये तर 207 जागा त्या ठिकाणी. परिचारिका जिद्दशाळा 3 जागा आहे. विशेष निरीक्षक त्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षकच्या 5 जागा त्या ठिकाणी आहे आणि यासाठी तुम्हाला स्वच्छता निरीक्षकचा डिप्लोमा लागत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर इतर वेगवेगळे क्षयकिरण तंत्रज्ञान असेल म्हणजे ह्या सगळ्या टेक्निकल पोस्ट आहेत. तुमच्याकडे त्याचं प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वेगवेगळं असणार आहे कारण स्वच्छता निरीक्षक साठी तुला स्वच्छता निरीक्षक 1 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तू जर फॉर्म त्या ठिकाणी आपल्याला क्षयकिरण तंत्रज्ञान असेल तर तुला बीएससी आणि तो डिप्लोमा जो एक्सरे टेक्निशियनचा तो डिप्लोमा तुला आवश्यक आहे. त्यानंतर सिव्हिल कंस्ट्रक्शन जर असेल त्या ठिकाणी तो डिप्लोमा आहे. म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळी या ठिकाणी पद भरती असणार आहे मित्रांनो. ह्या सर्वात महत्वाची मोठी आणि या ठिकाणी बाकी सुद्धा महानगरपालिकेच्या जाहिराती येत आहेत आणि येणार सुद्धा आहेत. त्यामुळे आपल्याला तयारी करायची, तयारीला लागायचंय मित्रांनो. ही जी माहिती आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तोच आहे की बाबा आपण तयारीला जर लागलो नसेल तर तयारीला सुरुवात करा. आणि 1773 पदांची ही एकूण भरती त्या ठिकाणी होणार आहे. 1773 पदांची एकूण भरती त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. आणि या भरतीची शेवटची तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो 2 सप्टेंबर 2025 ही लास्ट तारीख आहे. लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर तारीख सुरू झाल्यानंतर फॉर्म भरून टाकायचा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा मित्रांनो. जय हिंद.